नमस्कार. मी निसर्गरक्षक. भरपूर दिवसानंतर मी तुमच्या समोर येत आहे आणि आज येण्याचं कारण म्हणजेच एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर आज व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे. तो विषय म्हणजेच आपल्या येत्या सणाबद्दल आहे. आपला सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन. गणपती बाप्पांचं आगमन या येत्या 27 तारखेला 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आगमन होण्याच्या अगोदर आपला सर्वांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार आणि विषय चालू असतो. तो म्हणजे यावर्षी डेकोरेशन करायचं काय. तर त्याच बाबतीत मी तुमच्यासमोर एक कलाकाराला व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसारित करणार आहे आणि तुम्हालासुद्धा नक्की डेकोरेशन या पद्धतीचं केलं किंवा करू शकतो अशी कल्पना या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जाईल. तर पाहूयात. नमस्कार, मी रोहिदास सुदाम शेळके, कशेले, कर्जत, रायगड. आपलं डेकोरेशन गणपतीसाठी डेकोरेशन चालू असतो. एक झाले 4-5 वर्ष चालू आहे. चटई बांबूपासून बनवलेली चटई आहे, ती मखरीसाठी वापरली जाते. आणि आम्ही बांबू चटई हे अशा पद्धतीत आम्ही ही पट्टी वापरून त्याला जॉईंट करून हे तयार केले जाते. बांबू कलर्स, परत हे साहित्य, हे छप्पर, असं वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केले जातो. हे आम्ही बांबूचे बनवून झाल्यानंतर अशी पॉलिश केली जाते. ही अशी 4-5 वर्षे पॉलिश चांगली चालते, म्हणजे त्याला बुरशी काय लागत नाही. आणि 4-5 वर्षे मखर वापरली जाते. फ्रेम झाल्यानंतर मग तिला जाली मारली जाते. ही जाली याला जॉईन करून फ्रेम तयार होते. अशी त्याला कटिंग करून साईजप्रमाणे कटिंग करायला लागते. कटिंग केल्यानंतर मग ती जॉईन झाल्यानंतर तयार होते. नमस्कार. हे आहेत आपल्या रोहित दादाचं कशळे गावामधील. आम्ही आता त्यांच्या घरी व्हिजिट दिलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे जवळजवळ एक 4 ते 5 वर्ष झाली ते या क्षेत्रामध्ये आहेत. आणि हे जे गणपतीचं काही डेकोरेशनच्या पद्धतीने नैसर्गिकरित्या करत आहेत. खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह अशी कला यांच्याकडे आहे आणि ह्यामागे कोणताही प्रदूषण आणि होऊ नये आणि होणारही नाही, एक असा मेसेज आपल्याला यांच्या कृतीतून आणि कलेतून आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे सारे मखर उभ्या करतो. आणि आमच्याकडे आता 2000पासून 6-7 हजारापर्यंत अवेलेबल आहे. आणि ऑर्डरप्रमाणे कुणाला पाहिजे असेल तशी ऑर्डरप्रमाणे पण बनवून देतो. कुणाच्या टेबलची साईज 3x4ची असते, कुणाची 2x3ची असते, त्यानुसार पाहिजे असेल तशी पण बनवून देतो आम्ही. अशा पद्धतीचं मखर आपल्याला रोहितदादांनी या व्हिडिओमधून दाखवून दिलेलंच आहे. या मखारीबद्दल बोलायचं झालं तर ही जी मकार आहे ती पूर्णपणे नैसर्गिकरित्या आहे, जेणेकरून यापासून आपल्या निसर्गाला कोणतीही हानी पोचणार नाही किंवा कोणतेही प्रदूषण होणार नाही. अशी ही एक नॅचरल अशी एकदम भारी, जबरदस्त आणि सुरेख अशी मखार. निसर्गाचं कौतुक करायचं वाटतं. निसर्गाचा वापर करून, निसर्गातल्या गोष्टींचा वापर करून त्या गोष्टींना योग्य तो आकार देऊन
आणि ज्या पद्धतीने त्याला असं प्रेझेंटेशन केलं आहे ती अशी कला आणि रोहितदादांची कल्पना खूप सुंदर आहे आणि सुरेख आहे. जर तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ म्हणा किंवा अशी मखार जर आवडली असेल आणि किंवा तुम्हाला यावर्षी तुमच्या घरी गणपती बाप्पाला अशा नैसर्गिक एका मखारीमध्ये जर स्थापन करायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता. मलासुद्धा माझ्या पेजवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आम्ही मखार प्रोव्हाइड करू शकतो. फक्त आणि फक्त तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला आम्ही मखार देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला मखारी आवडले असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.